हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसाचे देवी महात्मेंतू आम्ही त्या सप्तमात्रकान येवचे देवीक सहाय करच्याक म्हळ्यार सर्व शक्तियो सप्तमात्रका रुपारी येताची ती पुराय शक्ती ಒಟ್ಟು ಜೊತೆನ ತಂದುದುಕುನ್ ಚಂಡಿಕಾ ದುರ್ಗೇನ त्या चंडिका दुर्गेला ಒಟ್ಟು त्या पुरे शक्ती मेळटाना भितर दुखून एक भयंकर रूप भायर येता. ती चंडिका देवी भारी कोप येता तिका तेदन तिगेले भितर दुखून आईल ते उग्र रूप त्या कोल्ल्यान पुराय रडलेल वरी शब्द करतची भायर येतरस त्या कपालिक जन ममाचारी जन तिगेला आराधना करताची ती भायर येतना ती एद्राक रुद्रा पळिता आनी त्या शिवाले सांगता ती बस तू मेगेल दूत जावन शुंभ निशुंभाले वचून सांगका कसं न्ही म्हळ्यार देवतेंगेल सर्व लोक देवतेंक सोंड दिवका तुम्ही जय जल्या पाताळा वचून बैसू का देवतेंक यज्ञ यागाच्या हविसनी मेळचे जिवंत जेवका आसला री तुमगेले पाताळा लोक सेरवून थंय तुमगेले इतल्या आसू का ते सोडून तुम्ही मेगेले अहंकार दाखयले म्हण जाल्यार री हांव सांगेल उत्तर मी कले म्हण जाल्यार सीधा मेगेल ಒಟ್ಟು तुम्ही युद्ध हायबेत युद्ध करचेची तुमगेल मास पुरे मिगेले वाहन दौरून हांग भोवचे कोल्ले दौरून सकडी तुमगेल मांस खावची तशें हांव करता म्हण सांगून ती देवी रुद्राला सांगून पेटयता. शिवाकची दूत करून घेतली देखून तिका शिवदूती म्हणून नाम येता. इतले काणे आमी कालचे दिसाक पळयला. आजी रुद्रू त्या विशयी येवन कशी त्या शिवदूतीनं सांगला तशीची तो येवन शुंभ निशुंभाले एद्राक सांगता ते देवी वचन कसले म्हूण सांगून ते आयकल कुडले भारी कोप येता तांकां. अमरशा पुरिता जगमोह यत्र कात्यायिनी सीता ही कात्यायिनी देवी खंय राबल्या पळय थंय कोपान आयलींची त्यांनी आयली नंतर कसले पुरुसतीना सुर्वेक ततः प्रथमा एव अग्रे सुर्वे त्यांनी युद्ध प्रारंभ केले. कशी देवील वैरी बाण सोळके शक्ती आयुध सोळके रष्टी म्हळेल शस्त्र सोळके या शस्त्र एक दोन्ही नाही पावसूशी कितलिकी बाण कितलिकी शक्ती आयुध कितलिकी रष्टी शस्त्र एका वैरी एक पावस आयल्या वरी पावसा थेंबे कशी मागशी पडता उदका थेंबे तशीची शस्त्राच्यो पावस त्यांनी देवील वैरी घालताची ती चंडिका देवी ती कसं करता त्या राक्षसान सोडलेलं बाण शूल शक्ती परशु कसं आयुध त्यांनी सोडला तितलंय आयुध तिगेल धनुष्यानं ती बाण सोण अनायास तिका कसले तंत्रे नानी कितले बाण सोड कितले आयुध घालूचे कसले करूचे तिगेल बाणान प्रती एक ती कातोर घालता. तेदना तिगेल एद्राक काळेस ती वय तशीची हात एद्रा मेळ्ळेल राक्षसांक तिगेले हाता आशिल्ले शूल कठ्ठभांग म्हळेल आयुधान कोंकून चोचून दिश मारता. ब्रह्मा आणि तीन कसले तिगेले हाता कमंडलू आणि अक्षमाल मांद्रसचे ती कसं करता त्या कमंडलूचे उद्दाक ती खै भोंत थंय पुरे फापडता. तीन त्या कितले राक्षस आसा तितली राक्षसाल वयर ती मेळ्ळेले राक्षसाल वयर पुरे त्या कमंडलुतले उद्दा फापडतना ते राक्षस पुरे निर्वीर्य जलिके निश्चेष्ट जलिचकै माहेश्वरी तिगेले आशिल्ले त्रिशूल आयुधान वैष्णवी चक्रायुधान कौमारी ती शक्ती आयुधान कोपान पुराय जन आयुध सोडून त्या राक्षसांक मारतरसाची. ऐंद्री कुलिशपातेन शततो दैत्यदानवाः ऐंद्री म्हळ्यार इंद्र आणि वज्रायुधान मारता त्यांनी शतशो दैत्यदानवाः 100 गटल्यान राक्षसाक ती मारतकय. वाराही तुंड प्रहार म्हळ्यार तिगेल तोंडानची कुटून मारनू
कितली की राक्षसांक मान घालता काय ती ಕೆಲವು ಜನ तिगेले दंष्ट्र म्हळ्यार कोरे दांत म्हणटा पळय ताजे तुदीन घाय जावन तांनी मरतरसची ಕೆಲವು ಜನ ती चक्र सोण दिश मारतरस नारसिंही तिगेल नांगटान सिंहाचे देह न्हू तिका न्ही तोंड सिंहाचे नांगकुड पुरय सिंहाचे तिका ताजीन ती नारसिंही त्या नरसिंहालेची स्त्री रूप ती त्या नांगटान राक्षसांक पुरय सिगुळून घालतरस ಕೆಲವು ಜನ ती सिंहातन त्या हातरस सिंहनाद कोरून सगळे युद्धभूमींतू ती संचार करता ही कसं करता शिवदूती चंडाट्ट हासैही असुराहा शिवदूत्यभिदूषिताः ती प्रचंड अट्टहास करत काही एकामागशेक अट्टहास करताना कितली की असुर भिवून हृदय रापून भुंयचेर पडताची तशी भिल्ली कुडली ती तांकां काडतकी आनी तोंडा घालून गिळतकय तशी पुराय मात्रगण कोपान उग्र जाल्यांची त्या सर्व असुरांक विंगड ರೀತಿ तांकां मर्दन करतरस ह्या पळोवन राक्षस सैनिक भिवून ಸ್ವಲ್ಪ ಜನ नाश जालींची ಸ್ವಲ್ಪ ಜನ धांवलींची हे अशी नाश करचे तांणी मात्रकेन सैन्य नाश करचे आनी त्या राक्षसान भिवून धांवचे पळोवन कोपान एक रक्तबीजासूर म्हणलो राक्षस युद्ध करच्या एद्रायेवन राबलो तागेले एक विशेषत कसले म्हळ्यार रक्तर बिंदू यदा भूमौ पतत्यस्य शरीरतः तागेल शरीरातकून भुंयचेर एक रक्ताचे बिंदू पडला पुरो ते रक्ता एक बिंदू पडतना एक ತೊಟ್ಟು रगत पडचे म्हणून बडा रगत पडतात तांतुले एकक ತೊಟ್ಟ दुखून ते आत्त आसूचे रक्त बीजासूर कितलो प्रबल पराक्रमिनी कसल दैत्य शरीराचे पळय तस्सलोची त्याचे रूपाचो तितलो पराक्रमी अन्यक रक्त बीजासूर एक ತೊಟ್ಟಾन जाता एक ತೊಟ್ಟು रक्तान म्हणटना कितले आंगा दुखून रक्त पडताचे तितले रक्त बीजासूर जाता त्या एक तागेली विशेषता तशी तसल तो महाराक्षसू रक्त बीजासूर गद घेवन येवन इंद्राणी ಒಟ್ಟು युद्ध येता तेन्ना इंद्राणी तिगेल वज्रायुधान रक्तबीज मारतकी जल्वे मारलेल पेट्टाक तागेल देह दुखून मस्त रगत भायर येईल की ताक कसले बेजार जायनी रगत गेल्ले म्हणून विंगड कोणें जाल्यार इतली रगत वतना भितात न्हू ताका कसले जायनी ताका भारी खुशी ताका तितली रक्ता प्रवाह दुखून एकक ತೊಟ್ಟಾಂತೂ एकक ಲೆಕ್ಕನ कितली रक्त बीजासूर तागेले बरी असूचे रक्त बीजासूर आयलीच काही तागेले शरिरात करून कितले रक्ताचे बिंदू पडला की तितले जन राक्षस रक्त बीजासूर तागेल तितलेची कार्यशक्ती तागेल तितली प्राणशक्ती तागेल तितली देहशक्ती आसा म्हळ्यार वीर्य बल विक्रमाः यथावत कॉपी झेरॉक्स अशी तशीची तांणी जावन तांणी येताची तागेल रक्त शरिरा दुखून रक्त पळोवन तितली जन आयलीच म्हणसवे तितली जन त्या मात्रकेन गेले वट युद्ध करताची वापस तांगेले आंगा दुखून रगत पडता एका रक्त बिजासूर न्ही तागेले निमती कितली रक्त बिजासूर जाला तितली रक्त बिजासूर जाले आंगा दुखून रगत पडतना वापस तितली रक्त बिजासूर जाता अत्यंत भयंकर युद्ध जाता एकक रक्त बिजासूराला आंगा दुखून देवील रक्ता काही वापस तितले रक्त बिजासूर जाताची तशी एक दोनी न्ही ऐंद्री तागेल माथ्या मारतकय वज्रायुधान वापस रगत वळतकय वापस हजार गटल्यान रक्त बिजासूर जाताची वैष्णवी चक्रान मारतकय ऐंद्री गदेन मारतकय अशी प्रति एक मात्र केले शस्त्रान घाय जालेले ते तितली रक्त बिजासूराले रक्ता दुखून वापस हजार गटल्यान तागेले तितले शक्ती सुचे तागेले म्हणके रूप सुचे राक्षस रक्त बिजासूर येतात न्हय मागीर कसले थंय बोर्न गेलींची रक्त बिजासूर कितले ते कौमारीन मारल्यार थंय इतली रक्त बिजासूर जाले वाराहील खडगा पेट्टाक रगत पडले थंय इतली रक्त बिजासूर जाले माहेश्वरीन त्रिशुलान मारले थंय इतली रक्त बिजासूर जाले तो रक्त बिजासूर तशीची कोपान सर्व मात्रकेंक मारतरच तो तागेले आयुधान तशी शक्ती शूल पट्टीश असले कितले आयुधान तागेले आंगारी प्रहार जातकी तागेले आंगा दुखून कितली रक्त प्रवाह भुंयचेर येतकी तशी विंगड रक्त बिजासूराल आंगा दुखून कितली रक्त प्रवाह भुंयचेर पडतकी तितली रक्त बिजासूर
जाऊन 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 सगळे युद्धभूमी रक्तबीजासुरार युद्धभूमी कसले सगळे जगत यांतो रक्तबीजासुर दिश्च्या सुरजलीची कडेरी देवतेंक जोर भंय जले ऋषी मुनी भिल्लींची तांनी निर्विण्ण जलींची तांगेल भंय पळोन ते देवतेंगेल भंय पळोन चंडिका देवी ती ಜಾಗ್ರತ ಜಲಕ್ಕೆ ಮಳೆರಿ ತಂಕ ಮಸ್ತ್ ಭಿವೋಚಿ ನಕ್ಕ म्हणून तिका ಗೊತ್ತಸ हक्क हांव मारतलीचे म्हणून तिका ಗೊತ್ತಸ जलरी अशी पुरे मस्त रक्त बिजासूर आपळून देवतेन भिवची नक्का म्हणून सांगून ती काळी कपयत हे काळी हे चामुंडी तुगेले तोंड समची व्याप्त करून उदारे करून तोंड आ करून तुगेल जीभ सगळेची ये भुंयचेरी खंय खंय रक्तबीजासुर रगत पडत पड थंय थंय तुगेले जीभ होरन तू त्या रगत पिवका मेगेल शस्त्रान तांक पेटू जतन मे पेटू जतन जतन रक्ता हनी पडत पडत इतली रक्त बीजासुराले रगता हनी खंय खंय पडता थंय थंय तुगेले जीभ जिब्बेन ते रगत तांडुका कशी कितले रक्ता बिजासूर बरल्यांची काळी कसं करता तितले भुंयचेर ती गेले सगळेची जीभ पातलान सोडत ती मागीर हन्नी ही सर्व मात्रके आणि चंडिका ते तितली रक्तबीजासुरांगेल वैरी त्यांनी प्रहार करताची आणि ती सांगता रगत पिवचे मान नाही त्या रगत तुगेल जिब्बेर पडता नाही कितली तांतू दुखून रक्तबीजासूर जाताची तितली जना काही खाऊन सोडका तुवें म्हूण म्हणटरस सगळे रणभुमीन तुवें घुंतर सुका म्हणटना अशी राक्षसाल रगत पडलेल तेन्ना तू पितर असला रे तो राक्षस दैत्य क्षीणरक्तो गमिष्यती तागेल रगत पुरे अंगा दुखून नाश जाता रे रगत नानशी रक्तहीन जावन तो नाश जाता तू तशी कोरका म्हूण म्हणटरस तशी तू त्या रक्तबीजासुरांक पुरे खातर असला रे वापास रक्तबीजासुर जायनाची म्हूण म्हणटना ती काळी मंकाळी तिगेल जीभ पतलान घेवन रपता मागीर देवी त्या रक्तबीजासुराक शुलान मारता ते कितली रगत देंवता ती काळी तागेले तिगेल तोंडान जिब्बेन गिळता वापास तो रणभुमीन तू चंडिकेक गदेन मारता तिका कांय दुखना की तिका कसं दुखचे गदेन ती देवीन तिका कांय जायना तिका एक चुरी दुखी जायना की तिका तेदना जलरी देवीन मारतन तागेल्या अंगा दुखून रगत पडता पडलेल तशी ती तागेले रगत पित्ता चामुंडी तशी हिगेल तोंडान तू रगत पडतना कंचे राक्षस पुरे उठाचे काय ना तांकां पुरय पक्कनी एक दोन राक्षस उठायला रे ती चामुंडी तांकां खाऊन सोडतशील के अशी जतन कसं जतन अंचाण ताका देवी मात्र के देवी पुरे रक्तबीजासुरा मारतरसाची ही चामुंडी तिगेले जिब्बेन रक्तबीजासुर लांगा दुखून कितली रगत पडता तितली ती पित्तरस अशी म्हणटा रक्तबीजासुर भारी क्षीण जलो ताका त्राण ना जले तशी चंडिका देवी त्या रक्तबीजासुराक नाना आयुधान प्रहार करता चामुंडी तागेल रगत पित्तर असता अशी राया लागी तो सुमेधस ऋषी सांगता हे सुरतराया रक्तबीज म्हणल तो महाराक्षसो अशी शस्त्र प्रहार जतन तागेल्या अंगा दुखून रगत पडता रगत क्षीण जावन तो गुपळेल रगत त्या चामुंडीन पिलेल दिकून काळिकेन पिलेल दिकून रक्तहीन जावन तो एक रक्तबीजासुर शस्त्र समूहाचे प्रहारान रक्तहीन जावन भुंयचेर पडून मेल्लो तो मेल्लो म्हणली कुडले सर्व देवतेंक भारी संतोष जालो तागेल त्या अंगा दुखून येवचे पुंखान पुंख रक्तबीजासुरा पळोवन भिवून गेलेले देवते पुरे हे ओरिजिनल रक्तबीजासुर मेल्लो कुडले भारी संतोष जावन तांणी नर्तन करूं सुरू केलें की नांचू सुरू केलें की तांणी नाट्य करूं सुरू केलें की ते पळोवन मात्र की पुरे तांगेल ओटो देवतेंगेल ओटो मेळून तांणी नंताच तशी आतां हांगा रक्तबीजासुराले हत्ये जाले हत्ये जातना हांगा शुंभ निशुंभाक ते विशयी कळ्ळे हो रक्तबीजासुरूय गेल्लो हांगा सुमेधस ऋषी रायाक ही काणी सांगतना राय निमगितके हे ऋषी वर्या ते रक्तबीजासुराले आश्चर्यकर जावन आशिल्ले वधा
ಅದು ऐकलं हावं आणि रक्तबीजांमेले नंतर शुंभ निशुंभान कसं केल्लें म्हूण तूं सांगतवें म्हणटाना सुमेधस ऋषी सांगता की रक्तबीजासुराक सुमेधस ऋषी ते सुरतराया सांगता की रक्तबीजासूर केदन पडलो पळय आनी युद्धांत वरलेले जन ಈ ರಾಕ್ಷಸ मेल्लेंच पळय त्या पळोवन शुंभाकय निशुंभाकय भारी कोप येयलें तेद्द व्हड सैन्य आमगेलें नाश जालें न्हय म्हूण सांगून निशुंभ कोपान तो आनी कितली तागेले राक्षस सैन्य आसा ते घेवन देवीले येद्रा येवन रपता तागेले येद्राक तागेले मागशी तागेले बगलेन पुरे महा राक्षस कोपान जीप चब्बून दांत चब्बून देवी कत्त मारचेम्मी म्हूण सांगून तागे तिगेले वैरी युद्धा चमकलीची हांगा शुंभूय तशीची तागेले एक सैन्यान परिवृत जाला मात्र का गणा ಒಟ್ಟು युद्ध करच्याक बायसोर नयला चंडिकेक मारू म्हूण सांगून शुंभ आयलो हांगा चंडिकेलनी चंडिका देवीलनी शुंभ निशुंभाल मध्यंतू एक घनघोर युद्ध जातरस बाण सोणू युद्ध प्रतियुद्ध करतरसची बाणा प्रयोग जाल्ले ती चंडिका तांणी सोडलेले बाण तिगेल बाणा समूहान ती कातरसून सोडता तशीची मस्त तांगेल ओटो ते असुररायने शिलीची ताजी ओटो शुंभासुरांनी निशुंभासुराकय तांगेले अंगांक पुरय शस्त्र समूहान मारतती निशुंभासूर कसं करता तोवय तशीची एक झगझगेवचे खडग गुराणी सकड घेवन ते देवीले वाहन जावन आशिल्ले सिंहाक माथ्यार मारून घालता तशी हांगा शुंभ निशुंभाकनी देवीक अत्युग्र युद्ध जालें चंडिके तांगेल ओटू युद्ध करता चंडिकेल ओटू आनी मात्र केंगेल ओटू युद्ध करचे निशुंभ तो खडग गुराणी दवरून संहार करतना देवी कसं करता क्षुरप्रमाणे एक सान आयुधान निशुंभाला खडग कातरून घालता तेदना ताणें एक अष्टचंद्र गुराणी धरलेलं असतं त्यामुळे कातरून घालता शस्त्र धरला गुराणी शस्त्र पुरय कातरली न म्हणलेलं कतीर तो राक्षसू तो कसं करता शक्त्यायुध उड्डयता तेदना देवी ती त्या शक्त्यायुध येवचे पळयता ती चक्रान त्या शक्त्यायुध दोन्ही कुडको करून घालता तेदना निशुंभाक कोप येता तो शूल घेवन येता देवी तशीची देवी तो शूल घेवन येतना ताका मुष्टीनच गुद्दून पुड्डी करून घालता खंय मागीर तो कसो करता गद घेवन येता चंडिका गदा युद्ध कोरनूची तागेले देवीले त्रिशूलान चंडिकेले त्रिशूलान तागेले गद कुडको करून घालता मागीर देवी बाणनी मस्त बाण सोण ते हातान तूं एक परशो दवरून येयले हाका निशुंभ असुराक ती मारून घालतना तो कसो जाता बाण सोण मारलो न्हय तो निशुंभ भुंयचेर पडलो मुर्चित जालो शुंभासुराक कोप येयलो मिगेल भावाक मुर्चित करून घालना हिणें म्हणलें कोपारी ताणें अंबिके मारचे खातीर तो शुंभासूर येतरस शुंभासूर रथार बसला श्रेष्ठ आयुध घेतला ताणें ताका अष्टबाहू आशिल्ले म्हूण सांगून सप्तशती सांगता सगळी आकाश पाताळ एकून रबला खंय तो शुंभासूर आनी देवील वटू युद्ध करच्या येतरस तशी एदुरसून आयला तो ती देवी कसं करता शुंभासुरा पळोवन शंख वडावन वाजिता आनी शत्रूंक सैसूच्याक एक असाध्य जावची तशी धनुश्य टेंकार करता ती दैत्य सैन्य सगळी निस्तेज करून घालचीत आसले घंटा शब्द दिक्कू दिक्कांत व्याप्त जावची तशी घंट मारता ती तशीची देवीले एक सिंह ते हस्तीचे मद पुरय मस्त सकडी हस्ती सकडी युद्धा घेवन येयला ताका मद येयला ते पुरे गर्जन करतरसाची हस्ती सिंहय कसं करता ते मस्त व्हड व्हडान गर्जन करतना हस्ती भितांची हस्ती नुत बसता काळी कसं करता ती आकाशाक उडता आनी तिगेल दोन हातांनी भुंयक टपा मारता त्या शब्दान ह्या युद्धाचे प्रति एक शब्द ते भुंयक मारलेल्या शब्दान पुरे शब्द नाश जालो एकपंथाक ती शिवदूती अमंगलकर जावन सुचे एक अट्टहास करता ती
त्या शब्दानं राक्षस पुरय कडकड येताची. शुंभाक मस्त कोप येता. अंबिका ती व्होडावन राब राब खंय धांवत तूं म्हूण सांगून ती घरच्यान दिता पळय आकाशार आशिल्ल्या देवतेंक पुरय संतोश जावन तांणी जय जयकार करताची. तशीची अति भयंकर ज्वालेशी येवची आयुध ते खंयचे शक्ती आयुध त्यांची केन्ना ते शक्ती आयुध शुंभान प्रयोग केले की तेदना ते सगळीची तो राक्षसू आनी ताणें भेटयिल्ली शक्ती आयुध कशी दिसतशिल्ल्या म्हण व्हड उज्जा पर्वत येयल्या वरी दिसता. ती कसं करता होलका म्हळेले शक्तीनं ते आयुध नाश करता. शुंभाले सिंहनादानं 3 लोकांचे मध्यभाग भरून गेले. मध्यभाग म्हळ्यार त्या देवीले एक भयंकर सिडला म्हणके एक ध्वनी जाल्लो म्हळ्यार त्या ध्वनी शुंभान सिंहनाद करतना त्या पुरय सिंहनाद करतना सगळे 3 लोकांकय सिंहनाद आयक पडले. आत्ता ते देवीले सिडिलशी मारलेलशी ध्वनी ती गेले. ते सिंहनाद शुंभाल सिंहनाद तांतो माजून गेले. शुंभू मस्त बाण सोडता. देवी मागिरी देवीन प्रयोग केले बाण पुरय शुंभू तशी एक थांगतां गेले एक उग्र जावन आशिल्ले कसल आयुध असं त्या पुरय एक 100 गटल्यान की 1000 गटल्यान की कातोर घाल्ली केतान. मागिरी ते चंडिकेक भारी कोप येता. तांकां शुलान मारता ती. तेदना भुंयचेर पडलो तो. हांगा शुंभासूर केन्ना भुंयचेर पडलो पळय तेन्ना निशुंभासूर ताका बोधयलो. तो सुरवेक भुंयचेर पडलो विस्मृती तो स्मृती चुकून. आतां तो समजलो शुंभू ताकाय मुर्चित जाल्ले म्हूण सांगून म्हणटाची. तशी ते कश्ट सकट दुख्ख आशिल्ले ते कश्ट पुरय दुर्गा भवानीन परिहार करचे म्हूण म्हणलेले. तशी ती दुर्गा भवानी एक ती कोपिश्ट जाल्ले ती कसं करता म्हळ्यार तिगेले बाण घेवन ते एदुरू पक्षाचे चक्र बाण सगळे आयुध कसं आयिल्ले ते पुरय तिका तरसून घालता. निशुंभ कसं करता राक्षस सैन्या वटू गद घेवन तो एक गद घेवन येयला आनी तांकां राक्षस सैन्या वटू युद्ध करूं तयार जाला. तेदना चंडीक कसं करता ती त्या गदाची एक खडग घेवन मारता. आनी तेदन तो कसं करता हातान तो शूल धरता. देवतेंक शूल धरल्यार एक पिडन जाता. शूल हातार धरून एक धांवन येवची तसले निशुंभाक चंडीक पळयता आनी तागेले हर्द्याक त्रिशूल घालून मान सोडती पळय. हांगा एक विशेष हे राक्षसाल्या आंगांत कसो सकड आसा म्हूण कळना. हांगा एक विशेष कसले म्हळ्यार तिणें शूल घालून मारले कुडले तागेले हृदया दुखून आनीक तागेले पशी पराक्रमीचो एक दैत्यो भायर येयलकय तो येवन राब 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 म्हूण सांगतर येयलो. तेदन देवी ताण भायर येयले कुडले कसं करता म्हळ्यार तागेले मात्ते कातोर घालतकी तेदन तो नेलार पडलो. मागीर सिंहो आनी कितले असुर थंय आसाची तांकां पुरे मारून खावच्या सुरू केले. काळी कितलीकी जाणां मारता. शिवदूती कितलीकी जाणां मारता. कितलीकी महाराक्षस कौमारी शक्ती तांकां मारतरस. ब्रह्माणी ती तिगेले कमंडल दुखून उद्दा फापूळ कुडले तांणी निस्तेज जाताची निर्वीर्य जाताची. केल्लव महेश्वरीन त्रिशूलान मारतना कुडकू जावन पडली जाल्यार केल्लव जन वाराहिले एक मुसडाच्या पेट्टान मुर्चित जावन पडलीची. केल्लव जन एक ते राक्षस वैष्णवी चक्रान कुडकी कुडकी जावन मेलीची. तशी बरलेले जनाक ऐंद्री ती वज्रायुधान मारून घालता. ಸ್ವಲ್ಪ राक्षस नाश जालीची त्या महायुद्धांत ಸ್ವಲ್ಪ जन निप्पोन बसलींची. बरलेले जन काळी शिवदूती सिंह हांनी मात्र अशी हांगा निशुंभासुराले अंत्य जल आनी निशुंभासुराले अंत्य जातर कसल करता म्हूण म्हणलेले फायच्या दिसाचे देवी महात्म्यंत आमी पळया.
निशुंबासुराल वधा आणि निशुंबासूर गेलो शुंबासुराल वधा मागीर देवतेन संतोशार्थे देवीक स्तोत्र करचे ह्या पायच्या दिसाचे आम्ही दुर्गा सप्तशतीन तो देवी महात्म्यांत पळया. आजी सांगिल्ले देवी महात्म्याची काणी गुरुक देवाक गुरुक देवीक सकड समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.